नमस्कार, मी महादेव साळुंके, राहणार पारे. मी महाराष्ट्राच्या विकासावर, महाराष्ट्राच्या प्रश्नावर लोकांना संबोधित करण्यासाठी अनेक बाईट दिल्यात. त्या बाईटमध्ये मी आरक्षणाच्या मुद्द्यावर जातनिहाय जनगणना करा आणि प्रत्येकाचं वेगळं आरक्षण द्या असा मुद्दा मांडल्यामुळं मुस्लिम समाजाच्या लक्षात आलं की आपली लोकसंख्या 12% आणि आपल्याला 60% आरक्षण मिळालं पाहिजे. धनगर समाजाच्या लक्षात आलं की आपली लोकसंख्या 20% आपल्याला 10% आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाच्या लक्षात आलं की आपल्याला 32 ते 33% मराठा समाज आपल्याला 16% आरक्षण मिळालं पाहिजे. आणि लिंगायत समाजाच्या लक्षात आलं की आपल्याला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे. ह्या बाईटमुळं सर्व समाजाच्या लक्षात आलं आणि जे समाजाच्या नावावर जे भडकाऊ भाषण करत होते त्यांची तोंड आता बंद झालीत. हा सगळ्यात मोठा फायदा झाला आहे. जाती तेढ निर्माण करून जे आपले राजकीय पोळी भाजण्याचा जे प्रयत्न करत होते त्यांनी आपलं दुकान आता बंद केलेलं आहे. तसं त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांचा आपण आभारच मानतो. आता दुसरा विषय असा आहे, आपण शिक्षण मोफत जर झालं तर त्याचे किती फायदे आहेत असे अनेक फायदे मी त्यांना सांगितलेत. शिक्षण मोफत झाल्यानंतर तर आज 10वा दिवस आहे. एका मुलगीनं शिक्षण मोफत करा म्हणून उपोषणाला बसले. तिला माझा जाहीर पाठिंबा आहे आणि शासनानं शिक्षण मोफत करावं ही मागणी करतो. दुसरी गोष्ट, 70,000 कोटीचा मी चौकशी करा म्हणून मागणी केली आणि जे मान सन्मान मागत फिरताय त्यापेक्षा लोकांनी तुम्हाला दिला असता हे सांगितल्यामुळं आता मान सन्मानाची यात्रा बंद होत आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर माझ्या बाईटमुळं असा परिणाम घडतो आहे. मी विकासाचा मुद्दा मांडतो आहे. हे महाराष्ट्राच्या आणि खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलच्या सर्वसामान्य जनतेला हे लक्षात आलं आहे. मी तुमच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारच आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणारच आहे. दुसरी गोष्ट, शिक्षण क्षेत्रात जे शिक्षकांचं, मुलींचं शोषण केलं जातं त्यांनाही आळा बसला आहे. त्यांच्याही लक्षात आलं आहे कोणतरी यांची बाजू उठवून धरणारा आता मैदानात आला आहे. आता सगळे सतर्क झालेत. अशा सगळ्या प्रश्नांना मला विधानसभेत मांडायचं आहे. त्याच्यासाठी मला ताकद द्या. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मला विजयी करा. मी तुमच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटीन एवढं मी तुम्हाला अभिवचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.